त्या नोटीसमध्ये तुम्ही पाहू शकता कॅप राउंड 2चं जे शेड्यूल आहे ते पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राउंड 2. पहिला सीट मॅट्रिक्स येतो तुम्हाला माहिती असेल, म्हणजे 3 किंवा 4 तारखेपासून चालू होऊ शकते. 7 ते 8 तारखेला तुमची सिलेक्शन लिस्ट येऊ शकते कॅप राउंड 2 साठी तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, लर्नरलेटमध्ये तुमचे स्वागत आहे. तर खूप विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या की कॅप राउंड 2 कधी स्टार्ट होऊ शकतो, त्याचे टेंटेटिव्ह डेट्स काय आहेत. खूप जणांना जे आहे ते चॉईस नॉट अवेलेबलचं ऑप्शन आलं आहे. खूप जणांनी बेटरमेंटला जायचं ठरवलं आहे, म्हणजे बेटरमेंटला ते जाणार आहेत. तर सर्वच जण मॅक्सिमम जे स्टुडंट्स आहेत ते कॅप राउंड 2ची वाट पाहत आहेत. तर खूप स्टुडंटनी कमेंट केल्या होत्या की कॅप राउंड 2 केव्हा स्टार्ट होईल, कॅप राउंड 2 साठी किती जागा शिल्लक आहेत, त्याचा सीट मॅट्रिक्स कधी येईल, कट ऑफ कधी येईल. तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे तुम्हा सर्वांसाठी. तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स असतील रिगार्डिंग ॲडमिशन कॅप राउंड 2 अँड ऑल ते तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील. ठीक आहे, तर त्यासाठी लाईक करून सबस्क्राईब करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, तर टेंटेटिव्ह डेट्स आपण जर आपल्याला फाइंड आउट करायचे असतील की कधीपर्यंत जो आहे तो कॅप राउंड 2 चालू होऊ शकतो, त्यासाठी आपल्याला लास्ट इयरची जी नोटीस आहे ती रेफर करावी लागेल. लास्ट इयर तुम्ही पाहू शकता जी नोटीस आहे ती 2 सप्टेंबर रोजी रिलीज केली होती. आता आज आहे 30 ऑगस्ट, म्हणजे एक्झॅक्टली 3 दिवसानंतर मागच्या वर्षी ही रिलीज केली होती 2 सप्टेंबर रोजी. ठीक आहे, तर त्या नोटीसमध्ये तुम्ही पाहू शकता कॅप राउंड 2चं जे शेड्यूल आहे ते दिलेलं होतं की कधी जी आहे ते तुमची सीट मॅट्रिक्स आला होता, ते सगळं ह्या ठिकाणी दिलं होतं. तर ह्यावरून मागच्या वर्षीच्या शेड्यूलवरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की ह्या वर्षी कॅप राउंड 2 कधी चालू होईल, त्याचं शेड्यूल काय असेल. ठीक आहे, ओके. तर मी सिंपल भाषेत सांगतो बघा. पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राउंड 2. पहिला सीट मॅट्रिक्स येतो तुम्हाला माहिती असेल, म्हणजे काय की समजा थोड्या स्टुडंटनी कॅप राउंड 1ला ॲडमिशन घेतलं तर थोड्या सीट्स फिलअप होणार. मग राहिलेल्या सीट्स किती आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स राहिल्या आहेत. ठीक आहे, तर ह्यासाठी एक सीट मॅट्रिक्स येतो, त्याची PDF येते. ठीक आहे, कॅप राउंड 2 साठी ती कधी डिक्लेअर झाली होती मागच्या वर्षी 4 सप्टेंबरला. ओके, आणि तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की 26 ऑगस्टला जे आहे ते तुमची सिलेक्शन लिस्ट आली होती. बरोबर, यावर्षी 2024ला सिलेक्शन लिस्ट आली होती 24 ऑगस्टला आली होती. आणि मागच्या वर्षी जी होती ती 24 ऑगस्टला आली होती. 24 ऑगस्टला आली होती 2023ला. सो त्यानंतर 24 ऑगस्ट नंतर 4 सप्टेंबरला जे होतं सीट मॅट्रिक्स जे होतं ते डिक्लेअर केलं होतं कॅप राउंड 2 साठी. सो 2 दिवसाचाच फरक होता. तुम्ही पाहू शकता मागच्या वर्षी 24 तारखेला जे आहे ते सिलेक्शन लिस्ट आली होती, यावर्षी 26 ऑगस्टला जी आहे ती लिस्ट आली आहे. सो तुम्ही टेंटेटिव्हली हे म्हणू शकता 2 दिवसाचा गॅप आहे. सो इधर तुम्ही म्हणू शकता की 2 सप्टेंबरला नोटीस येईल किंवा 1 सप्टेंबरला नोटीस येईल. ठीक आहे, मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी आहे की 2 सप्टेंबरला नोटीस येईल आणि 3 सप्टेंबर किंवा 4 सप्टेंबरला तुमचा जो सीट मॅट्रिक्स आहे तो रिलीज केला जाऊ शकतो यावर्षी. ठीक आहे, तर मी त्या टेंटेटिव्हली लिहितो की 2 ते 4 सप्टेंबरच्या दरम्यान जो आहे तो तुमचा सीट मॅट्रिक्स डिक्लेअर केला जाऊ शकतो ह्या वर्षीच्यासाठी. ठीक आहे, यावर्षीची तुमची मेरिट लिस्ट कॅप राउंड 2 साठी जो आहे तो डिक्लेअर केला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर प्रेफरन्स फिलिंग, ज्या दिवशी सीट मॅट्रिक्स आला त्याच दिवशी तुमची प्रेफरन्स फिलिंग चालू होते. तर मागच्या वर्षी 4 सप्टेंबरपासून 6 सप्टेंबरपर्यंत जे होतं ते तुम्हाला प्रेफरन्स फिलिंग करायचं होतं, म्हणजे 3 दिवसाचा टाईम होता, 4, 5, 6. तर तुम्हाला पण समजा आता 2 तारखेला चालू झालं, 2 तारखेला व्हायची शक्यता कमी आहे, पण 2 तारखेला जर चालू झालं तर 2, 3, 4 असा टाईम असेल. किंवा जर समजा 3 तारखेला जर प्रेफरन्स फिलिंग चालू झाली कॅप राउंड 2 साठी तर 3, 4, 5 ज्या दिवशी चालू होईल त्या दिवसापासून तुमच्याकडे 3 दिवसाचा टाईम असेल. तर तुम्ही टेंटेटिव्हली म्हणू शकता की ह्यावेळेस 3 किंवा 4 तारखेपासून चालू होऊ शकते आणि ती तुमची 3, 4, 5 म्हणजे 5 ते 6 तारखेपर्यंत असू शकते. ठीक आहे, सो सप्टेंबर महिन्यात. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे सिलेक्शन लिस्ट डिक्लेअर होते, 2 दिवसामध्येच डिक्लेअर झाली होती. म्हणजे तुमचा कॅप राउंड 2 जेव्हा होईल त्यानंतर 7 ते 8 तारखेला तुमची सिलेक्शन लिस्ट येऊ शकते कॅप राउंड 2 साठी तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे. आणि तुमच्यासाठी मी प्रॉपर व्हिडिओ अपलोड करणार आहे की कॅप राउंड 2 साठी तुम्ही कॉलेज कसे सिलेक्ट करा, कारण का मॅक्सिमम विद्यार्थ्यांना चॉईस नॉट अवेलेबल आला आहे. आणि कॅप राउंड 1 मध्ये ज्यांना कॉलेज अलॉट झालं आहे ते खूप जण बेटरमेंटला जात आहेत. तर मी असं प्रॉपर व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करीन की कॅप राउंड 2 साठी कशी तुम्हाला प्रॉपर प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे, सो दॅट तुम्हाला कॉलेज अलॉट होईल. ठीक आहे, त्यावर व्हिडिओ येईल, 2 दिवसात येईल व्हिडिओ. आणि प्रेफरन्स फिलिंग चालू होण्याच्या आधी 100% मी व्हिडिओ अपलोड करीन. फक्त तुम्हाला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
ठीक आहे. सबस्क्राईब केला नसाल तर नोटिफिकेशन नाही येणार आणि परत तुम्ही प्रेफरन्स फिलिंग चुकीची फिलअप करणार आणि सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज अलॉट होणार नाही, चॉईस नॉट अवेलेबल येईल. सो सिम्पली आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सो दॅट मी व्हिडिओ अपलोड करीन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ठीक आहे. सो कॅप राऊंड 2 झाल्यावर काय असेल बघा, कॅप राऊंड 2 झाल्यानंतर सिलेक्शन लिस्ट येईल आणि सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर अगेन तुम्हाला ऑफलाईन जाऊन त्या ठिकाणी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल. मला वाटतंय आहे असं शेड्यूल असेल, जवळपास सेम शेड्यूल असणार आहे, कारण की मागच्या वर्षी 24 ऑगस्ट रोजी जी होती ती सिलेक्शन लिस्ट आली होती आणि यावर्षी 26 ऑगस्टला आली आहे. 2 दिवसाचा फरक आहे. तर ह्या शेड्यूलमध्ये तुम्हाला 1-2 दिवसाचा फरक दिसू शकतो. अदरवाईज जे शेड्यूल आहे ते मागच्या वर्षीसारखं असण्याची शक्यता दाट आहे. ठीक आहे. सो होपचं की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलं आहे बघा, स्टुडंटचा डाऊट असतो की पुढचे राऊंड होतील का नाही. पुढचे राऊंड होणार. कॅप राऊंड 2 नंतरचे इथं शेड्यूल आहे बघा, शेड्यूल फॉर सबसिक्वेंट राऊंड्स, म्हणजे कॅप राऊंड 2 नंतरचे जे राऊंड असतील त्याचं शेड्यूल लवकरात लवकर डिक्लेअर केलं जाईल. आता ते कधी डिक्लेअर केलं जातं, ही जी प्रोसेस आहे ना, ही फिजिकल जॉईनिंगची कॅप राऊंड 2ची, ती झाल्यानंतर ते डिक्लेअर केलं जातं. ओके. सो सगळ्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओज मिळणार आहेत. तुम्ही फक्त व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जितका होईल तो व्हिडिओ हा शेअर करा, सो दॅट तुमच्या फ्रेंड्सना पण फायदा होईल. ओके. सो ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलवरती. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.